असमाधानाचे मूळ काय? माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये समाधान प्राप्त होत नाही, तर तो माणूस सुखी नाही असा त्याचा अर्थ झाला. तर हे असमाधान कशामुळे होते, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि ही सगळी महाराजांचीच कृपा आहे की मी तुम्हाला हे सांगत आहे. जीवन सुखी होण्यास शरीर, आत्मा, मन तृप्त असावे लागते. शरीर सुखाला जरी महत्त्व असले तरी अंतरंगात सुधारणा हवी. मनोवृत्ती निर्मल असावी. प्रपंचात माणूस समाधान शोधतो, पण ईश्वराशिवाय किंवा ईश्वर प्राप्तीच्या नामाच्या मार्गाशिवाय ते समाधान मिळत नाही. आपल्यातील खरे भगवंत प्रेम, खरे स्वरूप भगवंत प्राप्तीच होय. त्या विचाराचा विसर पडणे म्हणजे आपल्यातील खरे स्वरूप भगवंत प्राप्ती, त्याचा विसर पडणे, त्या विचाराचा विसर पडणे म्हणजे भगवंताचा विसर पडणे होय. त्यासाठी प्रपंच सांभाळताना भगवंताच्या नामाचा मार्ग पत्करावा. भगवंताच्या मार्गाचा नाम घेऊन विचार करावा. नाम हे असे साधन आहे की नामाने खूप मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य होतात. मंत्र, जप, तंत्र याला महत्त्व काय आहे, तर नाम, प्रत्येक गोष्टीमध्ये नाम उपयोगी पडते. तर या नामाने खूप खूप गोष्टी साध्य होतात. फक्त तुम्ही नाम घ्या, नामस्मरणात राहा. महाराजांची ही एक गोष्ट तुम्ही एकदा ऐकून पहा. फक्त तुम्ही 24 तास नाम घ्या. बघा तुम्हाला किती त्याची अनुभूती येईल आणि किती तुम्ही समाधान प्राप्त कराल. असमाधानाचे सगळ्यात मोठे शस्त्र, समाधान प्राप्त करण्याचे साधन म्हणजे नाम आहे. तुम्ही कुठल्याही देवाचे, कुठल्याही भगवंताचे तुम्ही मानता त्या देवाचे नाव घ्यायला चालू करा. फक्त नाम घ्या, भगवंत तुम्हाला भेटेलच. श्री स्वामी समर्थ.